जे बघा ही आता पाटी मागते मम्मी. ही पाटी होती एक पाटी. आणि या आमच्या साठणी आहेत. हे बघा झाडाला लावला आपला बोजा. इथे आपला जतीन बघा मस्त जित्त जित्त मावरं. एक नंबर एक नंबर. त्याला बोलतात बिलजे मासेमारी. पुढे बघा पुढे बघा नुसतं सील. हे बघा फक्त आपल्याला थोडं थोडं मावरं लागायला लागलंय बघा. हॅलो गाइस, वारलीचा कोली इज हिअर. तर आज आपण चाललोय भिलज मासेमारी करायला. बघा आपली जाळ आहेत. हे बोजा आहे याच्यामध्ये 10 जाळ आहेत आणि असे आपल्याकडे 3 आहेत. तर गाइस आज तुम्हाला दाखवणार मी भिलज मासेमारी कसे करतात. सकाळीचे वाजलेत 5 आणि आपण निघालोय. हे बघा धुकं बघा किती पडलंय धुकं. आणि आम्ही दोघंच जण आहे, गौरवदा आणि मीच आहे. तर गाईज खालताना बहुतेक तरी दाखवायला भेटणार नाही तुम्हाला. जर भेटलंच तर मी तुम्हाला नक्की दाखवीन. तर मी मावरं काय लागते ते नक्की दाखवतो तुम्हाला. याला आपल्याला मोदकं पण बोलतात काय काय ठिकाणी आणि भिलज बोलतात. आमच्या इकडे भिलज बोलतात. तुमच्या इथे काय बोलतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. गाईज धुकं बघा काय पडलंय. ब्रिज बघा. तो डायलॉग आहे ना, हर तरफ कोरा ही कोरा, 100-200 ज्यादा ले लो उतार दे. तशातली सिच्युएशन झाली आहे. तसंच जास्ती लांब पण नाही गेलो आपण. फक्त किती असेल माहिती आहे, 300 मीटर असेल. जास्ती लांब नाही गेलोय. तरी धुकं बघा किती पडलं. आपले बोजे आहेत ते खालून झाले आहेत. आपल्याला दाखवायला भेटलं कारण की आपण दोघंच जण होतो, दादा आणि मीच आहे म्हणून. हे बघा हा आपला पहिला बोजा आहे आणि त्याच्यात दरी आहे एक बोजा. तर गाईज बघूया आज आपल्याला काय मावरं लागणार आहे. तर तुम्हाला मी दाखवणारच आहे काय मावरं लागतंय ते. आता उचलून आता थोड्या वेळाने बघू थोडा देव आला का. आणि धुकं बघा काय पडलं. इकडे आपली बतिरी आहे, वरली कोळीवाडा हा इकडे, पण आपल्याला काहीच दिसत नाही. धुकं बघा किती आहे. पॉल्युशन थोड्याशा लाईटी दिसत असतील बघा तुम्हाला, एकदम थोड्या. त्याच वरली सिलिंगच्या आहेत. तर गाईज थोड्या वेळातच आपण बघणार आहेत काय मावरं लागते, वाढत आहे का नाही वाढत आहे. गाईज आता आपण बघायला जाणार आहेत काय मावरं लागलं आहे का नाही लागलं आहे ते. कारण की टायमिंग अनुसार तर आता लागायला पाहिजे आपल्याला थोडं थोडं तरी. गाईज हे बघा फक्त आपल्याला थोडं थोडं मावरं लागायला लागलं आहे बघा. बोललं ना तर थोडं चालू आहे आपल्याला मावरं लागायला थोडं थोडं. आता दरच्या बोजावरती जाऊन बघणार आहेत आम्ही. हा बघा आता आपण चाललोय घ्यायला आपले बोजे. तर बघा कसा दादा एकट्यात बोजा वळतो ते. आज आपण शेवटला वळणार आहे. हा पहिला बोजा आहे, शेवटला वळणार आहे. आपण चाललोय तो दरी खाल्लाय तो बोजा पकडायला. आपण घ्यायला सुरुवात केली आहे. आत्ताच पदर पकडलाय. काय तुम्हाला दिसत असेल म्हणजे बरं मावरं लागतंय. एवढं पण जास्ती नाही आहे, पण बरं आहे मावरं. हे बघा भिलज मोदका वाढत चाललंय मावरा. बघू आपण तो दुसऱ्या बुडी म्हणजे दुसरा आपला बाहेरचा जो जाल आहे त्याला घ्यायला थोडा वेळ थांबू आणि मग घ्यायला जाऊ. थोडं बऱ्यापैकी वाढलं मावरं. हे बघा मोदकं
तुमच्या इथे काय बोलतात याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण की खूप ठिकाणी याला मोदका पण बोलतात, आमच्या इकडे तर खास करायला भिलजं बोलतात. भिलजं पाणी बघा कसं शांत झालंय. कोल्हा वाटेल खाडीमध्ये आलोय मी मासेमारी करायला, पण हा समुद्र आहे. हे बघा कसलंच ना आपलं झालं आता फिटिंग काम थोडं वाढत चाललं आपल्याला म्हावरं इकडे. तर गाईज हे वाले आहेत ते शेनशावाले आहेत. शेनशाला आले, शेनशा जिताडा. आपण आता हा पहिला बोजा झालाय खेचून, आता याला बांधतो मस्तपैकी आणि मग जाणार बाहेरचा बोजा घ्यायला. आपण आलोय बाहेरच्या बोजावरती. तर ही बाहेरच्या बोजाची बावट आहे. जाल बघा कसा दिसते. आणि देव पण आलाय बरोबर हा बोजा घ्यायला सुरुवात करायला, आणि देव वरती आलाय बघा. काय जे बघा खास कर तुम्हाला दाखवायसाठी मी आलो पुढे. बघ असं म्हावरं लागलं दिसतंय बघ, कसं म्हावरं लागलेलं ते बघा. भिलज मगाशी या बोजावरती बघून गेलेलो, तोच बोजा आहे बघा. मस्त जित्त म्हावरं मस्त लागलंय बघा आपल्याला. हे बघा चमकतंय बस. तर गाईस तुमच्या इथे काय बोलतात हे 3दा का मी 4दा बोललोय, पण सांगा नक्की. गाईस बघा मस्तपैकी म्हावरं लागलंय. हे बघ कसं पाहतो. मस्त गाईस. कोणला मोदकं फ्राय करून खायला आवडतात, आणि खास कर चाकण्यावाल्यांना कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला पाठवणार नाही मी, तरी पण सांगा, कमेंट तरी वाढतील. कसं दिसतंय बघ कसं म्हावरं चांदेरी. तर गाईस या थंडीमध्ये डॉल्फिन खूप सारे येतात. आता आपल्याला पण जाताना दिसले तर मी नक्की तुम्हाला दाखवीन. काल आम्ही आलेलो होतो ना, तर काल आम्हाला दिसलेले, पण आता बघूया दरी जाऊ ना, तर दरी आपल्याला दिसतील बहुतेक तरी डॉल्फिन मोठे. पाणी बघा कसं उघडं झालंय बघा. पक्षी बघा कसं बसले बघा म्हावऱ्यावर. बरोबर दिसते त्यांना म्हावरं कुठे आहे काय आहे. आले उच्च कोटीचे शिकारी आहेत. बरोबर दिसते. येऊ काठी काय करते हो का. सर्व बरोबर दिसते त्यांना. आपल्याला बघा बरंच म्हावरं आलाय. गाईस बघा कसं मस्त म्हावरं लागते आपल्याला. चालूच आहे कंटिन्यू. आणि भिलज मासेमारी जे करायला येतात त्यांना तर नक्कीच माहिती आहे म्हावरं लागलं तर कसं लागते ते. पण हे बघायला गेलं तर कमीच आहे, कारण की जेव्हा हे एकदम म्हणजे बोलतात ना जास्ती प्रमाणात लागते ना, तेव्हा पूर्ण जाल पण दिसत नाही. हे असं जाल दिसते ना तुम्हाला, ते पण दिसत नाही. बट म्हावऱ्याची कमी असल्यामुळे आता जेवढं आहे तेवढं आपलं. तर गाईज आपले 3000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होत आले आहेत. तर गाईज लवकर कंप्लीट करा. आणि मला पण माहिती आहे की मी व्हिडिओज टाकत नाही आहे, मी मध्ये ब्रेक घेतो आहे खूप, म्हणजे वर्षानंतर व्हिडिओ टाकतो आहे. तर मी आता कंटिन्यू करणार आहे. मला तो प्ले बटन पाहिजे, जो सिल्वर प्ले बटन आहे ना, तो प्ले बटन काय पण करून हाणायचं आहे. आपला दुसरा बोजा पण खेचून झाला. आता आपण चालू तिसरा बोजावरती, जो आम्ही बघितलेला शेवटचा बोजा आहे. त्याला थोडं कमी दिसत होतं म्हावरं, पण आता बघूया थोडं वाढलं वगैरे असेल. देव येताना पण म्हावरं वाढते. सो
बघूया काय मावरं लागते, दाखवतोच आहे तुम्हाला मी. सुरुवात केली खेचायला, थोडं पदरात बरं थोडंसं मावरं आला. ते बावटीला येतेच. अच्छा गावात हे बघा कसं लागलं, हे बघा. एक नंबर, एक नंबर. त्याला बोलतात बिलजे मासेमारी. पुढे बघा, पुढे बघा, नुसतं सिल्वर जुगली. गाईस बघितलं लागलं का हे असं एकदाच. बोललो ना तुम्हाला. हे बघा बघा मावरं बघा, मावरं बघा फक्त. मावरं देख, मावरं देख. मस्त ना, काम 25. तुम्हाला दिसतंय का कुठे बिल्डिंग काय ब्रिज वगैरे बघा. हर तरफ कोराई कोराई. याच्यात ना जायचं कसं सांगा. ना मोबाईलला नेटवर्क आहे की मॅप लावला का चाललंय. हे फक्त एक बोट दिसते इकडे तरी, बाकी काय नाही दिसत. आहे बघा, हर तरफ कोराई कोराई. या भुजाला पण आपल्याला बरं मावरं लागत चाललंय. म्हणजे सर्व भुजाला पकडलं ना तर 5-5, 6-6 पाटीचा असं मावरा आहे. आता मी तुम्हाला वरती जाऊन दाखवतो पाटी कशाला बोलतात ते. पाटी मम्मी घेऊन येईल. आपण बोटीमध्ये हाणत नाही ते. वरती कसं मावरं साफ केलं का लगेच त्या पाटी भरून देतात. मस्त मावरं लागलं बघा, मस्त. आणि गाईज आम्ही दोघंच जण येतोय आता. सध्या संजय आकाची तब्येत ठीक नाही म्हणून. म्हणजे संजय आका ठीक नाही म्हणजे पप्पाच्या बरोबर जाता येतो. म्हणजे दरचं काम करते, आपण बाहेरची फिशिंग करतो. तर काय यानंतर मी डेली ब्लॉग टाकीन. भले गाईज आमचा कसा धंदा असं माहिती आहे. आता हे चालू झालं ना बिलजेचं का 1-2 महिने हेच चालू राहत आहे. मग तुम्ही बोलशाल की एकच व्हिडिओ टाकते म्हणून ते टाकायला नाही भेटत मला. आता पण यावेळी मी डेली ब्लॉगिंग करीन. जे काय असेल, जे काय व्ह्यूज नाही आले तरी चालतील. 1-2 जण बघत असतील तरी मी त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकणार. आणि हां, तर आपण जानेवारीमध्ये मस्तपैकी ट्रिप प्लॅन केली आहे. ती सरप्राईज आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही नक्की ब्लॉग बघा तो. आणि माझे ब्लॉग कंटिन्यू करणार तर मी. आणि डिसेंबरमध्ये पण आपली एकविरीला जाणार आहेत आपण फॅमिलीसोबत. त्याचा पण मी ब्लॉग घेऊन येणार आहे तुमच्यासाठी खास. लाईक करा, शेअर करा, बाकीच्यांना पण दाखवा आणि किती मजा मस्ती करतो ते. तुम्ही ज्ञानेश्वर सेवा मंडळच्या ग्रुपची तर पूर्ण हे म्हणजे बोलतात ना सपोर्ट केला. पण आता पुढे जाऊन आता मी 2-3 अजून व्हिडिओ टाकणार आहे ट्रॅव्हलिंगचे. त्याला पण असं भरभरून सपोर्ट करा. बरं मावरं आलं आपल्याला या बोजाला. आम्ही अपेक्षा नव्हती धरलेली या बोजावरती आपल्याला मावरं येईल, पण आलं, बरं मावरं आलं. आणि ही बघा शेंशाची बुडी आहे ती कोणची आड पडली आपल्याला ती बघा. नशीब वाहन नाही आहे जास्ती म्हणून, नाही तर मग पाटी केली असती. मावरं बघा. कोणला मोदकं खायला आवडतात. मोदकं म्हणजे तेच भिलजं खायला आवडते. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे बघा आपलं झालंय काम 25. तर गाईज हा डायलॉग आहे जो काम 25 तो बेलपाडकर दादा. आणि आम्ही एवढा फेमस केला ना की आमच्या एरियात पण खूप जण बोलतात काम 25 काम 25. पदराला आपला बघा कसं मावरं दिसतंय बघा.
आणि ही बावटी आपल्याला आड पडली, याच्यामुळे थोडंसं मावरं आपलं गल्लं, पण ठीक आहे, आपल्याला बरं लागलंय मावरं. म्हणजे टब्बर होईल आपला, 1-2 टप्प होती. हे बघा हे बघा हे बघा वाकटी. अच्छा गावात ही बघा, ही वाकटी आहे, हिला वाकटी बोलतात. हिचे दात बघा कसले. आणि आपलं इथे झालंय समाप्त. पण आता झाले आपले खेचून मागाशीच झाले. हे बघा मस्त बोजे बांधले बिनले आपण. सर्व बोजांमध्ये मावरं आहे, तर तुम्हाला दिसत नसेल, ते पॅक केलंय म्हणून व्यवस्थित, पण मावरं आहे. हे बघा इकडेच मावरं किती पडले बघा बोटीमध्ये, बाहेर किती पडलं असेल ते बघा, विचार कर. आता हे सर्व आहे ते बोजामध्ये भरणार आणि डायरेक्ट तुम्हाला वरती दाखवतो हे कसे साफ करतात ते. मस्त वातावरण, काय दिसत नाही, आपला अंदाज घ्यायचा देवाचं. हे याच्यावरती जायचं पुढे, बरोबर बरोबर मकान समजतं. आणि खूप लोक GPS लावतात, आपल्याला GPS ची गरज नाही, पण जास्ती लांब नसतो. पण तरी पण धुकं खूप पडायला लागलंय पॉल्युशनमुळे. हे बघा हे सर्व शेनशावाले आहेत. हे बघा शेनशाच्याच गुड्या द्या. सर्व बोटी दिसत आहेत ना, या सर्व आपल्या इकडच्याच आहेत आणि शेनशाला आले. आम्ही पण काल शेनशाला होतो, पण आपल्याला काय मावरं जास्त लागलं नाही. शेनशा म्हणजे तीच ऑलराऊंडर झालं, त्याला सर्व मावरं लागते. मोजकच काय सोडलं तर त्याचं सर्व मावरं लागते त्याला. यो बघा आम्हाला भेटला पप्पा आणि संजय का जालं पालवत आहेत. संजय का गाईज मस्त बघा, यांना शिनोरा भेटला. शिनोरा उडव त्याला, उडव या आईला. आणि आम्ही यांना पागेवर बघा कसा घेतला. हे बघा झाडाला लावला आपला बोजा. इथे आपला जतीन भाई झाडते आणि इथं आपला आहे. एक बोजा झाडला, एक बोजा बाहेर काढलं झाडून, ते दुसरा काढते तुझं. हे बघा ही आता पाटी मागते मम्मी. ही पाटी होती, एक पाटी. आणि या आमच्या साटणी आहेत, यांचा कॉन्टॅक्ट. यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो मी, कोणाला मावरं द्यायचं, खास कर भिलजा घेतात. आहे जाम टनानी पण घेऊ शकतात. तर गाइस मी व्हिडिओ इथे एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. वरली चक्कोली या चॅनलला भेटेल.